मी बोलत नाही तुमच्यावर जास्त. हो, 1.5 वर्ष आधी बोलायचो महिला मंडळावर. 1.5 वर्षापासून बोलणं बंद केलं मी. 1.5 वर्ष आधी माझं लग्न झालं. जाताना मला घरीच जा लागते. हा, आणि व्हिडिओ कधी व्हायरल होऊ शकते. हो, आणि तसंही एखाद महिन्यापासून राजूदा मी बोलणं बंद केलं याच्यावर. हो, मला माहीत झालं हे सगळं महिला मंडळ शिंदे सरकारचं आहे म्हणून. हो, तुमच्या तिकीट अर्ध्या केल्या म्हणते. तुमच्या तिकीट अर्ध्या केल्या म्हणते. बोलत नका जो येले जास्त. दिवसातून 3 वेळेस माहेरी जाऊ शकते आणि तिथून तुमच्यासाठी टिफिन आणू शकते म्हटलं. हां, बोलत ना. आणि काको, स्त्री सुंदर असते की माहीत नाही. स्त्री सुंदर असते की माहीत नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात ते वासनेचं निखळ यंत्रण होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं. गुलाब में काटेगा, गुलाब में काटेगा, प्यार में चाटेगा, व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गुलाब में काटेगा, प्यार में चाटेगा, व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गणित में जीरो का, फिल्मों में हीरो का, युद्ध में वीरों का बड़ा महत्व होता है. यारों में यारी का, पंढरपुर में वारी का, और भारत में नारी का बड़ा महत्व होता है. यत्र नारस्तु पूज्यन्ते. मेरे भाई बहनों, चलो बोलो भारत माता की जय म्हणाले काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या होत्या, पण त्यांच्या डोक्यावरचा काकू पदर कधी पडला नाही हो. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागली घाली. आता इच्छा बायाची गोष्ट करत नाही ना मी. आई, अरे दादा, आपली आई जरी किती सावळी असली ना, आपल्या आईच्या स्तनातलं दोष सावळं नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे. संस्कार आणि संस्कृती एका नाण्याच्या 2 बाजू आहे. संस्कार आणि संस्कृती एका नाण्याच्या 2 बाजू आहे. आपल्या लेकरांना योग्य वेळेस संस्कार दिले पाहिजे. आपल्या लेकरांना योग्य वेळेस संस्कार दिले पाहिजे. नाही त्या संस्काराचे 36 तुकडे दादा तुमच्या डोळ्यात देखत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे संस्कार देता सध्याच्या घडीला सगळ्या आमच्या हिंदू मुलींनी केरला स्टोरी पाहायला पाहिजे दादा, तेव्हा संस्कार टिकल्याशिवाय राहत नाही. माझ्या मते राजूभाऊ दादानं गेले 8 दिवस दादा केरला स्टोरीचं प्रदर्शन केलं होतं दादा. एकदा राजूदासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संस्कृती जपली पाहिजे. आणि तो लव जिहाद शब्द हिंदू संघटनेनं नाही आणला. लव जिहाद शब्द हा तुर्किश लोकांनी आणला. आणि तुर्किश लोकांच्या आधी 2012 मध्ये ख्रिश्चन कम्युनिटीनं सगळ्यात पहिले दादा तो लव जिहादचा शब्द आणला. आणि त्याच्यानंतर तो लव जिहादचा शब्द आता आला दादा. हे जिहाद थांबला पाहिजे, त्याच्यासाठी योग्य वेळेवर संस्कार. आणि ह्या जिहादवर जास्त चांगलं बोलासाठी कालीचरण महाराज आणखी डिटेलमध्ये सांगतात. काय सांगतात कालीचरण महाराज? एखाद्या मुलीला जर लव जिहादचं दादा जर डोहाळं लागलं असेल तर तिच्या अंगावरचे अंगठे, धागे, दोरे, कानातले, नाकातले सगळंच्या सगळं काढायचं. डोक्याले लागलेली मेहंदी सुद्धा दादा काढायची. तेव्हा ते लव जिहादचं भूत निघाल्याशिवाय राहत नाही. आणि याच्यापेक्षा जास्त डिटेल तुम्ही केरला स्टोरीमध्ये पाहिला. संस्कार आणि संस्कृती वाचली. आणि हे संस्कृती सांगूनच जातो. किती वाजता कीर्तन चालू केलं होतं मला काही आठवत नाही. संभाजीनगरमध्ये आल्यावर 7:30 तुम्ही चालू केलं तर मी किती वाजता चालू केलं तर 8:15. तो अभंगाला हातही नाही लावला. मला या संभाजीनगरमध्ये आल्यावर मला माहीतच नाही पडत किती वाजता चालू केलं आणि किती वाजता. आमच्याकडले कीर्तन वाढदिवसाचे रात्रीचे चालू केले का सकाळी काकड्यापर्यंत असते. तुमच्या इकडे कसं आहे? तुमच्याकडे नाही? 9 ते 11. 11 असते ना? 11 असते ना? 11 असते. हा महिना मे महिना आहे. मे आहे. याच्या मागं एप्रिल होऊन गेला. एप्रिल. त्याच्या मागं मार्च होऊन गेला. मार्च. त्याच्या मागं फेब्रुवारी होऊन गेला. फेब्रुवारी महिन्यात संस्कृती वाचली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात शुभम भाऊ संस्कृती वाचली. अमोल भाऊ वाचली पाहिजे. ते आकाश भाऊ दिसूनच नाही राहिले.
त्याला माहीत आहे वाटते देते म्हणून ते गायब झाले. अरे मांगा संस्कृती वाचले. कोणकोणते डेज असते, कोणकोणते डेज असते. तर बेसरमचे फुलं द्यायचा दिवस कोणता असते? कोणता? रोज डे. रोज डे. तो भालू द्यायचा दिवस टेडी डे. त्या बाबाचा पत्ता तेच मला टेडी डे. आणि सगळ्यांचा राजा येतो मग व्हॅलेंटाईन. आणि तो दिवस तुम्ही साजरा करता. ज्याच्या घडी गिराईक त्याचंच बरं असते रे. बाकी ज्याची हनुमान जयंतीच असते. या वर्षी तर संकष्टी होती, कोणाची सुटली असन कोणाची सुटायची असन. अरे दादा, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज. प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज. कधी असते टेडी तर कधी असते रोज. कधी असते टेडी तर कधी असते रोज. ज्या मायबापाच्या माथा मारली ना भाऊ एवढ्या दिवस मौज, आज त्या मायबापाला घरी जाऊन करा प्रपोज. तेच तुमच्या आयुष्यातलं रोज. आमचा बाप दादा, त्या बापाची माईची कमाई दादा आम्ही कोणावर उधळतो रे. तो बाप दादा 20-25 हजार रुपये कमावणारा बाप, 20-25 हजार रुपये कमावणारा बाप. त्या बापाला दादा दुसऱ्या दिवशी आम्ही सहजतेनं 500 रुपये मागतो. तो बापही दादा सहजतेनं 500 रुपये देते. आणि आजकालचे आमचे पोरं कॅफेमध्ये जाते. आणि आजकालचे कॅफे जुन्या कॅफेसारखे नसते हो, घंट्यानं असणारे कॅफे असते, घंट्यानं. आमचं पोरगण आमची पोरगी तिथं जाते. आणि तिथं गेल्यावर हे पोट्टी लेकाची एकटीच 10 आईस्क्रीम खाते. हा काही खात नाही. हे पोट्टी तिथं गेल्यावर बिस्लेरी मागते, बिस्लेरी मिनरल वॉटर मागते. हिच्या घरी म्युन्सिपाल्टीचा नळ नसते. बिस्लेरी. आणि हा काही खात नाही. याला विचारलं तू कोण खात नाही? हा म्हणते मला आवडत नाही. अबे तुला का आवडत नाही? खिशात पैसे नाही ते सांग ना झाकण जुल्या. माय बापाची कमाई दादा, माय बापाची कमाई दादा कोणावर उधळतो रे. अरे ते प्रेम कोणावर केलं पाहिजे? अरे त्या प्रेमासाठी ते बायको गेल्या 3 वर्षापासून ज्या नवऱ्याची वाट पाहत आहे. जो बाप स्वतःच्या मुलाची वाट 3 वर्षापासून पाहत आहे. लहानसा मुलगा दादा 3 वर्षापासून दादा स्वतःच्या बापाची वाट पाहत आहे हो. आणि तो दिवस दादा 14 फेब्रुवारीचा दिवस असतो. सगळेजण आनंदित असतात की माझा बाप येणार आहे, माझा मुलगा येणार आहे. आणि सकाळ झाल्या झाल्या हा बाप काय करतो? हा बाप काय करतो दादा? स्वतःचे केस काळे करण्यासाठी घेतो आणि स्वतःच्या बायकोला म्हणतोय त्या सीमेवरचा जवान, त्या सीमेवरचा जवान माझा मुलगा येणार आहे. त्या मुलासमोर मी जवान दिसलं पाहिजे म्हणून केस काळे करतोय. आणि ते घरचं आनंददायी वातावरण असतं. 7 वाजते फोन येत नाही, 8 वाजते फोन येत नाही, 9 वाजते फोन येत नाही. 10 वाजता या मायमेला वाटतं स्वयंपाक करून घेतला पाहिजे. हे मायमौली स्वयंपाक करण्यासाठी जाते. स्वयंपाक करता करता कणिक मळायला लागते आणि तेवढ्या वेळात फोन खणानतो. त्या मुलाच्या नजरा त्या फोनकडे असतात, आईच्या नजरा त्या फोनकडे असतात, बापाच्या नजरा फोनकडे असतात. मुलाला वाटतं बापाचा फोन आहे, वडिलाला वाटतं मुलाचा फोन आहे, बायकोला वाटतं नवऱ्याचा फोन आहे. सर्वांच्या नजरा त्या फोनकडे असतात हो. आणि तेवढ्या वेळात हे मायमाऊली काय करते? हातातली कणिक मळता मळता भरल्या हाताने तच्च्या तशी फेकते आणि त्या फोनकडे धावते. फोन कानाशी लावते आणि समोर आवाज येतो, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय. तुमच्या मुलाचं पार्थिव शरीर घेण्यासाठी उद्या हेडक्वार्टर यावं. अरे दादा, काही क्षणाआधी दादा जो मुलगा येणार होता तो मुलगा आज या जगात नाही. त्या लहानसा मुलाचा बाप आज जगात नाही. त्या बायकोचा नवरा दादा 3 वर्षापासून जगात नाही. तो लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार होता म्हणून दादा वाट पाहताय हो. पण आज त्या बापाच्या आठवणी दादा त्या मुलासाठी खेळण्यासारख्या झाल्या हो. क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, 2 गज जमीन मिलेगी ना दफन के लिए, मरना है तो मरो यारो वतन के लिए, तिरंगा तो मिले कफन के लिए. दादा स्वतःच्या देशासाठी दादा आम्ही मरण पावलो. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे
दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए। दादा ती संस्कृती वाचली पाहिजे, ती संस्कृती वाचली पाहिजे, स्वतःचा दादा राष्ट्राची संस्कृती वाचली पाहिजे आणि स्वतःचा राष्ट्रधर्म आणि संस्कृती पडली पाहिजे. आणि संस्कृती ते माय माऊलीनंच पडली पाहिजे. हा माय माऊलीनं सांगूनच जातो. हो काकू असं असते ते तिनेचं, हो तिनेचं तीन झाकणं असते त्याला, तीन झाकणं, तीन झाडणे असते त्याच्यात झाडणे. ते लॅक्मी किंवा व्हॅसलिनचंच असते. पहिलं झाडणं गड्डे साफ करा, दुसरं झाडणं लिपापोती करा, तिसरं झाडणं एशियन पेंट्स लावा. मग आमची बाई चेहरा गोळा मान काढी, उन्हाळ्याची ऊन आलू वांग्याची भाजी रस्सा लग्नात काय जाते, तिथं गेल्यावर असा रुमाल घेते ना असा पुसते. मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते, ते चिखल भाड्यानं मिळेल. तुम्ही का हसून राहिले? तुम्ही याचं लावत होते ना 5 रुपयात, गोरे पण का राज फेऱ्यान लवली. इधर से लगाया साधा क्रीम, इधर से लगाया फेयर अँड लवली. इधर का गोराज गोरा, इधर का कायाच काया. ते ऐकलं शाहरुख खाननं, लडकियों वाली क्रीम इस्तेमाल क्यों करते हो, मैं तुम्हारे लायो नया फेयर अँड लवला. बस बोंबलत. हे गेले फेयर अँड लवलीत आणि हे गेले फेयर अँड लवली. अरे दादा जर का त्या फेयर अँड लवलीनं गोरं झालं असतं, जर का त्या पॉन्ड्स लॅक्मे व्हॅसलिननं गोरं झालं असतं, माझ्या तामिळनाडूमध्ये एकही माणूस काळा नसता, माझा रजनीकांत सुद्धा काळा नसता. स्वतःच्या तोंडाला एवढंच गोरं करा, स्वतःच्या तोंडाला एवढंच गोरं करा, जेणेकरून त्या माय बापाच्या तोंडाला काळं लागण्याची वेळ येणार नाही. दादा एवढंच स्वतःच्या तोंडाला. दादा तो राष्ट्रधर्म आणि राष्ट्र संस्कृती पाळली पाहिजे. स्वतःच्या देशाला स्वतःच मानलं पाहिजे, पण कधी नव्हे तर दादा तो राष्ट्रधर्म कोणी पाळला हो? हा अरे दादा आम्ही लोक कोण आहे हो, पण याच देशात दादा राष्ट्रधर्म कोण पाळत नाही. याच देशात भारत पाकिस्तानची मॅच झाल्यावर दादा, भारत पाकिस्तानची मॅच झाल्यावर, भारत पाकिस्तानची सांगतो बस, भारत पाकिस्तानची मॅच झाल्यावर दादा, पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडल्या जातात दादा. आणि त्या दिवशी दादा मला फक्त एकाच माणसाची आठवण येते हो, ते म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि आज त्या लोकांना सांगून ठेवतो, अरे भारतासारखे संत नाही, भारतासारखे महंत नाही, भारतासारख्या पर्वत नाही, भारतासारख्या रांगा नाही, भारतासारखी संस्कृती नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी रचना नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर वक्ता होणे नाही, अटलजी नंतर नेता नाही, छत्रपती शिवरायांसारखा राजा होणे नाही, आणि हिंदू धर्मासारखा धर्म नाही. राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मना मना तर भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातचा धर्म मानला जगला माणूस कीव, अरे जगला माणूस कीव, जगला माणूस कीव. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या, असीच्या भक्ताच्या हृदयावर, शिवभक्ताच्या हृदयावर, यावर. जय भवानी. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवरायांचा राष्ट्रधर्म पाळला पाहिजे, छत्रपती शिवरायांचा राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. राष्ट्रधर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होतो.
हा राष्ट्र म्हणजे काय होतं? राष्ट्राची परिभाषा धर्माची परिभाषा कुठून आली आहे? जम्बू या द्वीपा माझे पंढरपूर गाव, धर्माचे नगर हे गा विठो पाटील त्याचे नाव. राष्ट्र कशाला म्हणतो आणि देश कशाला म्हणतो? देश का म्हणतो? कारण की आम्ही लोक इथं जात पाळतो. कोणत्या जाती पाळतो? माडी धनगर बंधारे, तेली माडी नाही, मराठा पोतमार, लोहार स्वतः सोनार, कुंभार रंगवडी, जैन गोष्टी आळवणी, पातळ चितारी रंगारे आणि ब्राह्मण समाजाने वाटले गेलो. पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं प्रजंतो विदांड रक्त मलमूत्र शौच अन्न ताण भूका सुखा दुखा जन्म आणि मृत्यू हे जगणं सोडून आम्ही जातीच्या मागं लागतो. अरे दादा, आम्ही ते लोक कलामला सलाम आणि कसाबचा हिसाब करणारे लोक, कलामला सलाम आणि कसाबचा हिसाब करणारे लोक. राष्ट्रधर्म महत्वाचा आहे. अरे त्या अब्दुल कलामांना दादा मानणारे लोक आहे, त्या उस्ताद बिस्मिल्ला खानला मानणारे लोक आहे आम्ही. उस्ताद बिस्मिल्ला खान आज शेवटचं वय होतं, शेवटच्या वयात भारतरत्न आहे. भारतरत्न माणसाला अमेरिकेच्या लोकांना वाटलं एवढ्या मोठ्या माणसाला आपल्याकडे नेलं पाहिजे, त्याच्यामुळं अमेरिकेचे राजदूत आले. उस्ताद बिस्मिल्ला खानला म्हणाले, उस्तादजी आमचा देश प्रगत आहे, आमच्या देशामध्ये तुम्ही काही दिवस येऊन राहिलं पाहिजे. उस्ताद बिस्मिल्ला खान म्हणतात मी येऊ शकत नाही, कारण की मी माझ्या घरच्यांना फॅमिलीला सोडून येऊ शकत नाही. या लोकांना वाटलं परिवार फार मोठा असेल, परिवार फार मोठा असेल. हे म्हणतात त्यांना आम्ही एअरलिफ्ट करू, विमानाने घेऊन जाऊ. उस्तादजी म्हणतात तुम्ही माझ्या आईला नेऊ शकत नाही. या लोकांना वाटलं आई बिमार असेल. हे म्हणतात आम्ही आयसीयूची व्यवस्था करू, चांगल्या व्यवस्थेत नेऊ. पण उस्ताद बिस्मिल्ला खान म्हणतात तुम्ही माझ्या आईला नेऊ शकत नाही. तुम्ही माझ्या आईला म्हणजे कोणाला नेऊ शकत नाही? त्या गंगेच्या किनारी, ज्या गंगेच्या किनारी पिपाणी वाजवणारा बिस्मिल्ला या देशासाठी उस्ताद बिस्मिल्ला खा झाला दादा. त्या गंगा मातेला मी सोडून येऊ शकत नाही दादा. स्वतःच्या धर्मापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. राष्ट्रधर्म. आणि तो राष्ट्रधर्म कोणाला महत्वाचा होता? आता तर लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो, त्याला पाहायला पाहुणे येतात, त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते हे बेटा हे 50 रुपये घे, भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत ती 50 रुपयाची नोट पाहतोय, त्या नोटीकडे पाहताना म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला, आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं, माझं अवघं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. दादा तो भगत दादा फरार होतो. आणि याच भगतला